नमस्कार, मी डॉक्टर ओमकार कुलकर्णी, आर्थोस्कोपी व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, फिनिक्स ऑर्थो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली. गुडघ्याच्या मल्टी लिगामेंट इंजुरीबद्दल बोलूया. मल्टी लिगामेंट इंजुरीज म्हणजे काय? गुडघ्याचे प्रामुख्याने 4 लिगामेंट्स असतात. ACL, PCL, अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट, पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट हे गुडघ्यात प्रामुख्याने आतल्या बाजूस असतात व MCL, LCL म्हणजे मिडियल कोलॅटरल लिगामेंट आणि लॅटरल कोलॅटरल लिगामेंट हे म्हणजे अस्थिबंध गुडघ्याचे. याचं काम काय तर गुडघ्याला स्थिरता देणं. हे प्रामुख्याने 4 लिगामेंट्स असतात. मल्टी लिगामेंट इंजुरीज म्हणजे काय? प्रामुख्याने 2 किंवा 2 पेक्षा अधिक लिगामेंट्स जर इंजुरी झाली की ज्यामध्ये PCL, MCL, LCL इंजुरी असते किंवा ACL, PCL, LCL इंजुरी असते, अशा इंजुरीजना आपण मल्टी लिगामेंट इंजुरीज म्हणतो. प्रामुख्याने रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्समध्ये आपल्याला मल्टी लिगामेंट इंजुरीज पाहायला मिळतात. मल्टी लिगामेंट इंजुरीजमध्ये गुडघा हा प्रामुख्यानं पूर्णपणे अस्थिर असतो. गुडघा लपकणं, पायावर वजनच देता न येणं ही लक्षणं पेशंटला दिसू शकतात. तर यामध्ये काय करतो आपण? ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून त्याचं प्राथमिक चाचणी करून MRI केल्यानंतर आपल्याला या इंजुरीचा आढावा घेता येतो. त्यानंतर आपल्याला साधारण प्रामुख्यानं 2 स्टेज सर्जरीज करावी लागते. प्रथम स्टेजमध्ये काही लिगामेंट्स रिपेअर करणं आणि सेकंड स्टेजमध्ये उरलेले लिगामेंट्स रिपेअर करणं.